काही प्रश्न. देशात सर्वाधिक ड्रग्ज सातत्याने कुठल्या राज्यात पकडलं जातं? कोणत्या राज्यात सर्वाधिक भेदभाव, ध्रुवीकरण आणि द्वेष पसरलाय? फ्रॉड करून, घपले करून, देशाला लुटून पळून जाणारे सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये? बँकांचे लाखो कोटी बुडवणारे सर्वाधिक कोणत्या राज्यातील आहेत? परदेशात गैरमार्गाने घुसखोरी करणारे सर्वाधिक भारतीय कोणत्या राज्यातील आहेत? बनावट औषधे, बनावट परीक्षा, बनावट पासपोर्ट, बनावट नोटा, बनावट खाद्यपदार्थ, बनावट स्पर्धा व त्यातून बेटिंग, तोतये वगैरे बनावटी काम सर्वाधिक कुठे होत असावे? शाळा, शिक्षण संस्था, स्त्रियांचे शिक्षण, बाल आरोग्य, लहान मुलांमधील आजार यासारख्या बहुतांश मानवी निर्देशांकात देशात तळाशी असणारं राज्य कोणतं? दारू पिऊन विषबाधा झाल्याच्या घटना सर्वाधिक कोणत्या राज्यात घडतात? लोकसंख्येच्या तुलनेत भारतीय सैन्यात सर्वात कमी भरती होणारं राज्य कोणतं? कर चुकवेगिरी, बेटिंग, स्मगलिंग, मानवी तस्करी, ड्रग्ज वगैरे सारख्या व्यवसायात सर्वाधिक असणारे कोणत्या राज्यामध्ये आहेत? महाराष्ट्रातील व्यवसाय, नोकऱ्या, पाणी व इतर चांगल्या गोष्टी ओरबाडून कुठे नेले जाते? मुंबईत व महाराष्ट्रातील इतर शहरात मराठी माणसांना घर नाकारणारे कोण? मुंबईत व महाराष्ट्रात मराठी माणसांना दुय्यम समजणारे, मुंबई आणि मराठीवर डूख ठेवणारे, मराठी भाषेविरोधात कोर्टात जाणारे व त्याला समर्थन देणारे कोण? मुंबईमध्ये होणारे महत्वाचे खेळाचे सामने, महत्वाचे आंतरराष्ट्रीय समारंभ मुंबई बाहेर कुठे जातात आणि कोणी नेले? बरेच प्रश्न आहेत. हे काही निवडक प्रश्न फक्त मराठी माणसांसाठी विचार करा.